11 जवळपास आता 4 वाजत आलेले आहेत. अनेक प्रतिनिधी राष्ट्रसेवा दलाच्या आव्हानानुसार मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून हजर झाले. त्याबद्दल अजित शिंदे आणि त्यांच्या टीमचं खरोखर कौतुक केलं पाहिजे की या ज्वलंत विषयावर त्यांनी गोलमेज परिषद घेऊन ठोस प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं पाहता 1976-77मध्ये ओल्ड PUC आणि PPC पॅटर्न संपला आणि तो पॅटर्न संपल्यानंतर मग जे आहे ती CETची परीक्षा सुरू झाली. पण CETची परीक्षा ही संशयाच्या जाळ्यात अडकल्यामुळं शासनाला तिथे माघार घ्यावी लागली. मग JEE वगैरेच्या परीक्षा झाल्या. त्याही परीक्षांच्या मधून काही मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी योग्य मार्ग निघणार नाही म्हणून शेवटी 2013मध्ये नीटचा प्रस्ताव पुढे आला. पण तो प्रस्ताव सरांच्या सांगण्याप्रमाणे जाधव सरांच्या सांगण्याप्रमाणे ते कोर्टात गेल्यामुळं 1 वर्ष स्थगिती मिळाली आणि 2016ला जवळपास 10-11 वर्षापासून हा पॅटर्न चालू आहे. देशामध्ये 50,000 कनिष्ठ महाविद्यालय आहेत आणि 3 लाख कोचिंग क्लासेस आहेत. महाराष्ट्रामध्ये 4,700 कनिष्ठ महाविद्यालय आहेत आणि जवळपास 30,000 कोचिंग क्लासेस आहेत. लातूरमध्ये दरवर्षी 50,000 विद्यार्थी आपली शिक्षणाची भूक भागवण्यासाठी येतात, आपलं करिअर डेव्हलप करण्यासाठी येतात. हा सगळा टर्नओव्हर जर लक्षात घेतला, कोचिंग क्लासेसची सिस्टीम ही CETच्या स्थित्यंतराच्या काळामध्ये विकसित झाली. अगोदर इथले काही रिटायर्ड शिक्षक प्राध्यापक ट्युशन क्लासेस घेत असत, ते मर्यादित स्वरूपात होते. पण हळूहळू कोचिंग क्लासेस ही इंडस्ट्री सुरू झाली. या कोचिंग क्लासेसच्या इंडस्ट्रीला गुन्हेगारीकरणाचं कवच आहे हे. आणि याबरोबर सर्व राजकीय पक्षांचा एका अर्थानं यांना चुपा पाठिंबा आहे. कारण हे सगळे तरुण ZG आहेत, हे वोटर्स आहेत आणि एवढ्या वोटर्सला गमावण्याची कुठल्याच पक्षाची तयारी नसल्यामुळं याच्या संदर्भात कुठलीही हार्ड स्टेप घेण्याच्या दृष्टीनं सरकार आपलं पाऊल पुढे टाकत नाही. याला एकच उत्तर असतं, जनरेटा. पण जनरेटा या सरकारनं सगळ्या क्षेत्रामध्ये एवढी दहशत निर्माण केलेली आहे की जनरेट्यासाठी नव्हे, साधं पत्रक काढून त्यावर नाव टाकण्यासाठी सुद्धा लोक तयार होत नाही. अशी गमतीदार स्थिती निर्माण झालेली आहे. या कोचिंग क्लासेसमुळे आपल्या लक्षात येईल की जवळपास 70,000 कोटीचा टर्नओव्हर लातूर शहरामध्ये होतो आणि याच्यावर आधारित असलेले जे उद्योग आहेत त्यांचाही व्यवहार 50,000 ते 80,000 कोटीचा आहे. म्हणजे केवढा मोठा एक आर्थिक उलाढालीचा भाग याच्यातून पुढे जातो तेही आपल्या लक्षात येऊ शकेल. खरं पाहता लातूर जिल्ह्याच्या शिक्षक प्राध्यापकांनी, ते देशी केंद्र विद्यालय असेल, ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थीसुद्धा एकदा महाराष्ट्रात पहिला आला होता. केशवराज विद्यालय असेल, होळीकरांचं श्यामलाल विद्यालय असेल, या सगळ्या विद्यालयांनी, यशवंत विद्यालय असेल अहमदपूरचं, या विद्यालयांनी आणि इथले कॉलेजेस, दयानंद कॉलेज, शाहू कॉलेज, बसवेश्वर कॉलेज, महात्मा गांधी कॉलेज, उदयगिरी कॉलेज, या सगळ्या कॉलेजनी मेहनत करून लातूर पॅटर्न विकसित केलं आहे. लातूर पॅटर्न ही कोचिंग क्लासवाल्याची मक्तेदारी नाही. लातूर पॅटर्नवर इथले संस्थाचालक, इथले प्राध्यापक यांचं शिक्कामोर्तब आहे. यांच्या मेहनतीची ती पावती आहे, यांच्या मेहनतीची कष्टाची ती कमाई आहे. आणि म्हणून आज एखाद दुसरी व्यक्ती गुन्हेगारीमध्ये लातूरची सापडली म्हणून हा पॅटर्न डॅमेज होणार नाही. CETच्या नंतर माननीय विलासरावजी शिक्षण मंत्री असताना
बाहेरच्या अनेक राज्यांनी आरोप केला की तुम्ही शिक्षण मंत्री असल्यामुळं इथली मुले मेरिटमध्ये येतात, पण CETच्या नंतर लातूरने आपली कर्तबगारी, आपली झलक दाखवली. आपल्या लक्षात येईल की मागच्या वर्षी 1276 मुलं ही वैद्यकीय शिक्षणात गेलेली आहेत, 1272 मुलं ही BAMS या शिक्षणात गेलेली आहेत आणि 270 मुलं ही BDSला गेलेली आहेत. साधारणतः 3000 विद्यार्थी मागच्या वर्षी, 3000 मी असं मानतो की 100 विद्यार्थ्याचं एक मेडिकल कॉलेज धरलं तर 30 मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी एकट्या लातूरमधून जातात. आणि ही कमाई कोचिंगवाल्याची नाही, ही कमाई इथल्या शिक्षकांची, प्राध्यापकांची, संस्था चालकांची कमाई आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून अनेकांना जे वाटतं की लातूर पॅटर्नमुळे या आत्ताच्या पेपरफुटीमुळे लातूर पॅटर्न डॅमेज होईल का? लातूर पॅटेज भक्कम पायावर उभा आहे, त्याला मोठा नैतिक आधार आहे. लातूर असं शहर आहे सर की इथे ट्युशनला सगळ्या कॉलेजचे टायमिंग सोडून ट्युशन घ्यावे लागतात. कॉलेजच्या टायमिंगमध्ये इथे एकही ट्युशन होऊ शकत नाही. हे लातूरच्या प्राध्यापकांचं यश आहे. एकही ट्युशन कॉलेजच्या टाईममध्ये होऊ शकत नाही. छोटे कॉलेजेस सोडा, जे टायअप झालेले कॉलेज आहेत, असे कितीतरी कॉलेजेस टायअप झालेले आहेत. टायअप झालेल्या कॉलेजला कंडिशन आहे की मुलांचे TC तुम्ही इथेच आणून दिले पाहिजेत. तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, पण तुम्ही सगळ्या प्रकारच्या सोयी इथे आणून दिल्या पाहिजेत. प्रॅक्टिकलला मुलं येतील त्यांना पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत. बाकी सगळी सेवा ट्युशन क्लासमध्ये येऊन त्यांना दिली पाहिजे. त्यांचे गुणपत्रिका इथे आणून दिल्या पाहिजेत, त्यांची TC इथे आणून दिली पाहिजे. आणि टायअपसाठी काम न करता खूप पैसे मिळतात म्हणून अनेकांनी ज्युनियर कॉलेजेस काढले आणि त्यांचा जवळपास धंदा चालू आहे. कारण कॉलेजमध्ये शिकवायचंच नाही की मुलंच नाहीत, त्यामुळे ते साईड बिझनेसमध्ये असतात. कुणी पोल्ट्री काढतं, कुणी प्लॉटिंगचा व्यवसाय करतं. आणि त्यामुळं असे लाभधारक खूप लोक निघाले. आणि खरं पाहता या टायअप करणाऱ्या छोट्या कॉलेजनी लातूर पॅटर्न बदनाम केला असं म्हटलं तरी चालेल. मोठ्या कॉलेजनी कुणी टायअप करण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. बऱ्याच गोष्टी बोलता येतात, खूप गोष्टीची चर्चा झाली. सरांनी मांडलेला, नारनवरे सरांनी मांडलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण आपण म्हणतो की समान कॉलेज, पण समान संधीच नसेल तर समान कॉलेजला अर्थ काय? तुम्ही विचार करा की पुण्या मुंबईचा धनिकाच्या घरचा विद्यार्थी मोठ्यातल्या मोठ्या कॉलेजमध्ये डोनेशन देऊन प्रवेश घेतो, लाखो रुपये खर्च करून ट्युशन लावतो. या तुलनेमध्ये उदगीर, अहमदपूर, जळकोट या भागातला, ग्रामीण भागातला विद्यार्थी, ज्याला तिथे ट्युशनची सोय नाही, पुस्तकांची सोय नाही, लॅबोरेटरी कधी उघडत नाही, संदर्भ ग्रंथ नाहीत, उत्तम प्राध्यापकाचा संच नाही, असा विद्यार्थी पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्याबरोबर, धनिक विद्यार्थ्याबरोबर कॉम्पीट कसा करू शकेल? हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याला चक्क आपण अंधारातच सोडून दिलेलं आहे. तू अंधारातच तुझा प्रवास चालू ठेव, तुला उजेडात येण्याची परवानगी नाही. तुला यायचं इकडे तर नीट दे, त्याच्यात बघ काय होतं का? काही होऊ शकत नाही. तर नीट जी आहे ही धनिकांची मक्तेदारी झालेली आहे. लाखो रुपये कोण खर्च करतं? मोठेगावकडे ज्याला कमी मार्क आहेत त्याला जास्त शुल्कामध्ये ट्युशन होती. फोटॉन नावाचं त्याचं ट्युशनचा क्लास होता. फोटॉन म्हणजे सुपर स्पेशालिटी. या मुलांना स्वतंत्र शिकवायचा, त्यांची 3 लाख रुपये फीस घ्यायचा एका विषयाची तो. मला असं वाटतं की अशा विषम स्पर्धेमध्ये तळागाळातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मिळत नसेल तर ही पद्धत अतिशय जीवघेणी पद्धत आहे. आणि त्याबरोबर ही पद्धत माणसांना न्याय देण्याच्या ऐवजी लाखो माणसांना वगळणारी. आता बघा, 22 लाखामधून 1,30,000 मुलांना न्याय मिळणार. बाकीची मुलं कुठं जात असतील, काय करत असतील? 4-2च्या आत्महत्या आपल्याला ऐकायला मिळतील, पण बाकी मुलं काय करत असतील? तर ही पद्धत जी आहे अनेकांना अन्यायामध्ये, अंधकारामध्ये लोटणारी पद्धत आहे. ती निर्दोष कशी होईल या पद्धतीने विचार केला पाहिजे. समाजातल्या तळागाळातल्या लोकांना सामाजिक न्याय कसा मिळेल, त्यांचे कॉलेजेस सशक्त कशी होतील, त्या कॉलेजेसमध्ये सगळ्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण होऊ शकेल आणि ही मुलं सगळ्या अर्थानं या मुलांच्या बरोबर कॉम्पीट करू शकतील. समान कॉलेज, समान संधी
इक्वल ऑपॉर्च्युनिटीसाठी त्यांना ह्यांना एकाच शाळेत एकाच चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मिळालं पाहिजे, तेव्हा ते कॉम्पिटिशन